नमस्कार. तर आज आपण स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत. तर स्लीव्जला डिझाईन कशी करायची हे सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडासा आवाज बसलेला आहे सर्दी खोकल्यामुळे, तर ते थोडंसं ॲडजस्ट करा. तर हे बघा, मी कॅनव्हास घेतलेला आहे. तर हा कॅनव्हास 4 इंच लांबीचा आहे. तर मी याच्यामध्ये 3 इंचामध्येच डिझाईन करणार आहे. खूप मोठी डिझाईन नाही करायची आहे. तर मी पहिले 4 इंच मध्ये सेंटरला लाईन ओढून घेतली आणि वरच्या साईडनी अर्धा इंच सोडलं आणि खालच्या साईडनी अर्धा इंच मार्किंगसाठी, आणि सेंटर काढून घेतला 1.5 इंचावरती. याचं सेंटर आहे. तर हे असं जर मार्किंग केलं का तर डिझाईन आहे ती आपली सेम येते, डिझाईन बिघडत नाही. आणि बघू, आणि नंतर खूप जर मोठी नाही करायची. जर आपण हे लांबी छोटी घेतल्यामुळे जर ही विड्थ जर मोठी केली ना तर असा आकार पसरतो, ते चांगलं दिसत नाही. तर हे बघा, हे 1 इंचावरती या साईडला मार्किंग करायची आणि इकडल्या साईडला, म्हणजे हे अंतर आपलं 2 इंच होणार आहे. तर शिवून अजून पण थोडंसं जातच, त्याच्यामुळे साधारण 1-2.5 इंचापर्यंत आपला हा आकार बनतो. तर सर्वप्रथम आपण याच्यावरती अशा लाईन ओढून घेऊया. म्हणजे आपला हा स्क्वेअर, एक साधारण स्क्वेअर आपण याला आखून घेऊया, म्हणजे आपल्याला आकार द्यायला याला सोपं जातं. अशा पद्धतीने आपल्याला हा स्क्वेअर आखून घ्यायचा आहे. तर आता हे स्क्वेअर आपला तर आखून झाला. तर मग आता काय करायचं, हे जे आपण लाईन ओढली त्याच्यात स्लाइटली असं थोडंसंच वरच्या साईडने आपल्याला फक्त ह्याला राऊंडमध्ये करायचं आहे. बघू शकता या पद्धतीनं. म्हणजे काय होतं, हे जर आपण आधी स्क्वेअर आखून घेतला ना तर आपला जो आकार आहे ना तो सेम येतो. जर कुठल्या साईडनी कमी जास्त वाटत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करायचं. आणि ना जर तेवढं पण समजत नाही तर सरळ, जर आपण आता ही लांबी थोडी कमी घेतली आहे, थोडी जर लांबी अजून जास्त घेतली का तर इथं अर्धा इंच वरती मार्किंग करायचं, अर्धा इंच असं करून ना आकार असा येतो. पण आपल्याला खूप जास्त लांब नाही करायचं आहे, छोटंसंच ठेवायचं आहे. या पद्धतीने हा आपण साईडनी कट करून घेऊ. आणि हा जो मधला भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर मग सरळ कॅनव्हास असा फोल्ड करायचा. आपण तर याचे सेंटर काढून घेतलेले आहेतच, आणि आतल्या साईडनी कट करून घ्यायचं. मार्किंग ठेवायची, मार्किंग वरती थोडंसं मार्किंग आतल्या साईडला कट करायचं, म्हणजे आपल्याला ते मार्किंग लक्षात येईल. ठेवू शकता. आता याला आपण कापड जोडून घेऊया आणि स्लीव्जवर कसं जोडायचं ते मी दाखवते. चला तर मग आपण आता स्लीव्ज जोडायला घेऊ. तर हे आपण अस्तरला टीप मारून घेणार आहोत. अस्तरला सर्वप्रथम आपण जोडून घेऊया अस्तरच्या कपड्यावरती. तर त्या मापाचं अस्तर कट करून घ्यायचं, जेवढं लागेल तेवढं. आता याला मशीनवरती ना, हे डबल अस्तर होतं, मशीनवरती याला मी टीप मारून घेते, म्हणजे सोपं पडेल. ते टीप मारताना आपल्याला जी जोडायची ते मेन फॅब्रिकवरती आतल्या साईडने इथून टीप मारायची. तर मी आता इथं साईडनी टीप मारते, म्हणजे नंतर फोल्ड पण ते करता येईल. तर हे बघू शकता, मी एकदम कडेकडेने टीप मारून घेतली. आता हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक थोडंसं ठेवायचं, कारण आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आणि बाकीचं कट करून घ्यायचं. तर हे दोन्ही पण मी एकदम कडेला टीप मारून घेतलेले आहेत. तर आता मी याला असं फोल्ड करून घेते. हे दोन्ही ना फोल्ड करून घेतलेले आहेत, कारण याला टीप मारून हे आपल्याला नंतर पलटी करायचं आहे. तर आता हे स्लीव्जवर आपण जोडून घेऊया. हे स्लीव्ज आधी जोडून घेते, कारण जोडून घेतल्यावर आपल्याला ते जोडायचं आहे डिझाईन. तर स्लीव्ज जोडायची पद्धत पण बघू शकता. आधी खालच्या साईडला टीप मारून घेतली. आता काय करायचं, हे पलटी करायचं आणि इथे दाब टीप मारायची अस्तरवरती, फक्त अस्तरवरती. इथे पक्क का टीप मारून घेतली, कारण अशी जर टीप मारली का तर आपली स्लीव्ज आहे ना ती फिनिशिंगमध्ये येते. आणि जर तुम्हाला वरच्या साईडनी टीप हवी असेल तर मारू शकता, पण नाही मारली तरी चालते, कारण वरच्या साईडनी दोरा दिसत नाही. जर वरच्या साईडनी टीप नाही मारली तर नाही मारली तरी चालते, मारली तरी चालते, त्याच्यात काही एवढा फरक पडत नाही. आपण फक्त हे असं करताना जर जमलं तर प्रेस करून घ्या, किंवा नाही घेतलं तरी चालेल. आणि इथं जर तुमच्याकडे अशी पिन वगैरे असेल तर एक पिन लावून घ्या आणि जोडून घ्यायचं. वरच्या साईडने टीप मारायची. हे आपण दाब टीप मारल्यामुळं हे असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतं. ही पूर्ण स्लीव्ह जोडून झाली. आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जोडताना फक्त असं नको व्हायला की अस्तरचं कापड आलं नाही, स्लीव्हचं साडीचं मेन फॅब्रिक आहे तेच आलं. तर हे अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं.
तर हे बघू शकता स्लीव्ज पूर्ण जोडून झालेली आहे. तर आता याला आपण ना सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने किती डिस्टन्स ठेवायचं आणि खालच्या साईडने किती डिस्टन्स ठेवायचं तर हे बघूया आता आपण. सर्वप्रथम काय करायचं, स्लीव्ज आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची. सुलट बाजूनीच फोल्ड करा, कारण का आपल्याला हे सुलट बाजूनीच प्रथम जोडायचं आहे आणि नंतर पलटी करून आपण ते आतल्या साईडने जोडणार आहोत. तर वाटल्यास तर असं फोल्ड केल्यावर खडूनी मार्किंग करून घेऊ शकता. इथे हे बघू शकता, असं खडूनी जर मार्किंग केली ना तर आपल्याला ते नंतर बरोबर अंदाज येईल. तर ही आपली इथं मार्किंग आहे. तर आता आपण याचं डिस्टन्स मोजूया. आता हे वरती अर्धा इंच शिवण्यात जाईल आणि हे पूर्ण ह्या काठाच्या वरी किती आहे तर 8 इंच, म्हणजे साधारण सेंटर इथं येत आहे 4 इंचावरती. तर आपण हे काठाच्या याच्यानुसार ऍडजस्टमेंट करू शकता, तुम्हाला किती डिझाईन वरती पाहिजे आणि किती खाली पाहिजे. जर इथे घेतलं तर ते व्यवस्थित येईल सेंटरला. तर मग त्या पद्धतीने आपण हे असं जोडून घेऊया इथे आता. तर आपल्याला आता याचं पण सेंटर काढायला लागेल, म्हणजे ते सेंटरवर सेंटर मॅच केलं की ते व्यवस्थित बसेल. त्याला थोडंसं कट करून घेऊया या पद्धतीनं. जी आपण लाईन वरची काढली तिथं बरोबर हे टोक आहेत ते असे मॅच करून घ्यायचे, म्हणजे ना आपली डिझाईन व्यवस्थित लागेल. अशी पिन लावून घेऊया आणि याला आता हे टिप करून घेऊ. हे बघा, हे मी जोडून घेतलेलं आहे. आता याला कट करून घेऊ. कट करायच्या आधी पण एकदा चेक करा आपले जे पॉइंट्स आहेत का ते बरोबर आलेले आहेत की नाही ते, कारण जर समजा कट केला तर नंतर उपयोग होणार नाही. थोडंसं मार्जिन ठेवूनच कट करायचंय. याला पण इथं जे पॉइंट आहे तिथे ना कट मारून घेऊ. आतल्या साईडला पण थोडेसे कट मारायचे. आपल्याला आतल्या साईडने असं पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करून याच्यावर इस्त्री मारते आणि ही जी टीप आहे नंतर जी मारणार आहे ती त्याच्या आतमध्ये जे डिझाईन जोडायचं आहे, म्हणजे डबल टीप आणि दोरा दिसणार नाही, त्यामुळे मी नंतरच ती टीप मारते, दाखवते ती. तर आता आपण हे याच्यामध्ये जे डिझाईन करणार आहोत तर ते हे साडीचं फॅब्रिक आहे. जर कॉन्ट्रास्ट असेल तर अजूनच छान दिसतं, पण साडी आणि ब्लाऊज थोडंसं कलर सेमच आहे. तर बघा, मी हे साधारण एक फोल्ड करून 4 इंच 4.5 इंच कापड घेतलेलं आहे. आपल्याला याला प्लेट्स पाडायच्या आणि हे फोल्ड करून असं आहे. तर म्हणजे साधारण हे 9 इंच लांबीचं आहे आणि रुंदीचं आपण जसं बसेल त्या हिशोबाने रुंदी ठेवणार आहोत. रुंदी मोजून नाही घेतलेली. तर आता मी याला ना टिप मारून घेते साईडने. तर हे बघू शकता, दोन्ही साईडने टिप मारून घेतली. आता याला आपण पलटी करूया लावणार आहोत आणि हे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये अटॅच करणार आहे. तर आता सेंटरला एक अशी टिप मारून घेऊ याला. हे बघा, तर बघा किती सुंदर आणि किती छान आपला हा आकार आलेला आहे. एकदम फिनिशिंग मध्ये मस्त. आणि हा आकार पण तुम्ही बघू शकता. आणि हे मी इस्त्री करून घेतली, टीप नाही मारली, नंतर आता मारायची. आणि हे याला नंतर हात शिलाई आपण करणार आहोत. आणि हे अशा पद्धतीने किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. तर आता आपण हे जे बनवून घेतलं होतं हे याला जोडून घेऊया. तर कशा पद्धतीने हे जोडायचं आहे बघू शकता. असं सेंटर, हे जे आपले वरचे जे सेंटर आहेत त्याच्या बरोबर हा सेंटर आला पाहिजे आणि हे असं बरोबर ऍडजस्ट करा. तुम्हाला जसं होते हे प्लेट्स जर खूप हवे असतील तर खूप थोडंसं पसरवू पण शकता, कमी हवी असेल तर कमी पण करू शकता. जर थोडंसं पसरवलं का तर हा इथला जो आकार आहे ना तो सुंदर आकार बनतो, असा छान दिसतो. आणि इथे एक मणी लावणार आहोत नंतर, त्याच्यामुळे अजूनच याचा लुक जास्त छान दिसतो. हे बघू शकता, अशा पद्धतीने मी याला आता जोडून घेते. आणि इथं जर वाटलंच तर अशा पिन पण तुम्ही अटॅच करू शकता जोडेपर्यंत, म्हणजे हा जो हे जे आपण सेट केलेला आहे तर ते सरकणार नाही. जोडत्या वेळी एकच काळजी घ्यायची. आता हे बघा, हे एवढं डिस्टन्स शिल्लक आहे आणि इथे पण सेमच आहे. त्याच पद्धतीने आता हे थोडं वरच्या साईडला सरकले तर असं न होता थोडं आपण याला इथे ऍडजस्ट करायचं आहे, खालच्या साईडला ओढायचं आहे, म्हणजे ह्या दोन्हीतलं डिस्टन्स सेम येईल आणि हे जे आकार आहे तो आपला सेम आणि चांगला दिसेल. एवढी याला इथं फक्त काळजी घ्यायची आहे. जोडत्या वेळेला ऍडजस्ट करून व्यवस्थित सेम डिस्टन्स राहील अशी काळजी घ्यायची. बाकी खूप काही अवघड नाहीये आणि पटकन पण होणार आहे. बघा, हे एक्स्ट्राचं कापड आहे, याला मी मुद्दामच थोडं जास्त ठेवलं होतं कारण का नंतर मला फोल्ड करता येते. आणि हे अशा पद्धतीने आता आपण याला अशी टीप मारून फोल्ड करून घेऊया.
हे दोन्ही डिझाईन आपले जोडून झालेले आहेत. आता इथे फक्त एक सेंटरला मनी लावायचा किंवा तुम्हाला जे म्हणजे एखादं बटन वगैरे असं लावू शकता किंवा इथे अशी लेस पण अटॅच करू शकता. लेस लावल्यावर पण अजून छान दिसतं. तर इथे एक मनी लावला की आपलं. तर आता याला मी एक बटन बसवणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण याला पहिले पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जी टीप मारली होती ती टीप थोडीफार निघू शकते. अशा पद्धतीने याला पॅक करायचे पहिले, म्हणजे जे आपलं चुन्या आहेत ते व्यवस्थित बसतील. अशा पद्धतीनं हे आपलं स्लीवचं डिझाईन छान आणि सुंदर असं झालेलं आहे. तर तुम्हाला ही डिझाईन आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.